श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 2 प्रारंभ। श्री गणेशाय नमः। जय जय अज अजिता सर्वेश्वरा, हे चंद्रभागा तटविहारा, पूर्ण ब्रह्मा रुक्मिणीवरा, दीनबंधो पाही माम, तुझ्या वशिल्या वाचून अवघेज देवा आहेशीन, कोडी माझे नसल्या प्राण, कोण विचारी मढ्यांते, सरोवरी दिव्य शोभा तोयामुळे पद्मनाभा, रसभरीत आतला गावा टरफले महत्वाची, आणि तुम्ही कृपा त्याच परी शरणागता ते समर्थ करी, पापताप दैन्यवारी हेच आहे मागणे। मागले अध्यायी झाले कथन, समर्थ गेले निघून, तेने बंकटलाला लागून हुरहुर वाटू लागली, गोड न लागे अन्नपाणी, समर्थांचा ध्यासमनी न हाले दृष्टीपासूनी, गजाननाचे रूप ते जिकडे पहावे तिकडे भास होऊ लागला त्यांचा खास, यांचे नाव श्रोते ध्यास, उग्या नसती पोरचेष्टा, चुकलेल्या धेनूची वत्स शुद्धी करी साची, तैसी बंकट लालाची स्थिती झाली विबुध हो, चित्ती भले विचाराचे काहूर झाले, शेगाव अवघे धुंडाळिले परीन पत्ता लागला, घरी येता वडील पुसती, भवानी राम सन्मती, बाळा तुझी आज वृत्ती कारे झाली चंचळ, चित्ती उत्साह दिसेना, वदनी दिसे म्लानपणा, ऐशा असह्य यातना होती कशाच्या सांग मज, तू पोऱ्या तरणाजवान नाही कशाची तुला वान, ऐसे साच असून चिंतातूर दिसतोसी, किंवा शरीरी काही व्याधी होतसे ती सांग आधी, चोरून पुत्र ठेवीन कधी, गोष्ट कोणती पित्याला काहीतरी सांगून, केले पित्याचे समाधान, पुन्हा शोधा कारण, फिरू लागला शेगावी बंकटलालाचे शेजारी, एक होते सदाचारी घरी होती जमेदारी, परी अभिमान नसे त्याचा, ते देशमुख रामाजी पंत, वयाने वृद्ध अत्यंत, बंकटलालाने इतभूत हकीकत त्यांना निवेदिली, ते बोलले बंकटलाला तुझा वृत्तांत मी ऐकिला, तो जो पुरुष कथीस मला तो योगी असावा कोणीतरी, योग्या वाचून ऐशा क्रिया मिळती न कोठे ऐकिला, पाहावया पूर्व सुकृता वाचोनिया, होणे न दर्शन अशांचे, तू घेतले दर्शन, जन्म तुझा धन्य धन्य भेटतात ते, तुझला गुण ते मलाही दर्शना, ऐशा स्थितीत दिवसचार गेले निघून साचार, बंकटलालासी तिळभर विसरण पडे तयाचा, गोविंद बुवा टाकळीकर होते एक कीर्तनकार, ज्यांच्या कीर्तनी शारंगधर प्रसन्नचित्त होतसे, लौकिक यांचा वऱ्हाडात होता मोठ्या प्रमाणात, ते आले फिरत फिरत कीर्तन कराया शेगावी, शंकराच्या मंदिरी झाली कीर्तनाची तयारी, धावू लागल्या नरनारी कीर्तन ऐकया कारणे, बंकटलालही तेथे आला कीर्तन श्रवण्यासाठी भला, मध्ये शिंपी भेटला पितांबर नाम ज्याचे, हा शिंपी पितांबर भोळा भाविक होता फार, त्यासी समर्थांचा समाचार बंकटलाले कथन केला, दोघे कीर्तना चालले तो अवचित समर्थ पाहिले, मागल्या बाजूस बसलेले फरसावरी ते धवा, मग कशाचे कीर्तन गेले उभयता धावून, जेवी द्रव्य घटाते पाहून, कृपन जाय हपापोनी, वा चातकाचे स्वातिघन, वा मोरासी मेघदर्शन, किंवा तो रोहिणी रमन चकोर पाहता आनंदे, तैसे उभयंतासी झाले दूर उभे राहिले, विनयाने बोलू लागले काही आणू का खावया, महाराज बोलले त्यावरी तुला गरज असेल जरी, आन झुणका भाकरी माळणीच्या सदनातून, बंकटलाले सत्वरी चून अर्धी भाकरी आणून ठेविली हातावरी, तया योगेश्वराच्या चून भाकरी खात खात वदले पितांबरासी समर्थ, जा जाओनी ओढ्याप्रत तुंबा भरोणी आन पाणी, पितांबर बोले गुरुराया ओढ्यात पाणी अल्पसदया, पाण्यात जाऊनी ओढ्याप्रत तुंबा भरोणे आन पाणी, पाण्यात तुंबा बुडावया मुळी नाही अवसर, इतके असून ते पाणी खराब केले गुरांनी, तेवी जाणाऱ्या येणाऱ्यांनी नाही पिण्यायोग्य ते, मर्जी असल्या दुसरीकडून पाणी आणि तो तुंबा भरून, ते बोलले गजानन दुसरे पाणी आम्हा नको, नाल्याचेच आन पाणी, आत तुंबा बुडवोनी उगीच ओंजळीनी तुंब्यात पाणी भरू नको, तुंबा घेऊन पितांबर तत्काळ गेला नाल्यावर, तुंबा भरेल ऐसे नीर कोठेन त्याने पाहिले, तळवे पदाचे भिजतील इतकेच होते
तेथे होते जल, करुण हातांची ओंजळ, तुंब्यात पाणी भरले नसे. ऐसी झाली आड विहीर, चिंतावला पितांबर, हिया करुण अखेर तुंबे स्पर्श केला जला. तो ऐसे झाले अघटित, तुंबा ठेवावया जेथ जेथ, तो बुडे तेथ तेथ. खडगा भरून ओढ्यात, नाल्याचे घाण जीवन, तुंब्यात स्फटिका समान. आले तैसे पाहोन शिंपी चित्ती चकित झाला. तो म्हणे ही ऐसी स्थिती, की आज झाली निश्चिंती. ती योगेश्वराची साच शक्ती, संशय येथे धरणे नको. तुंबा आणून ठेविला योगेश्वराचे सानिध्याला, त्याचा समर्थे स्वीकार केला. झुन भाकर सेविल्यावर बंकटलालासी सुपारी, मागते झाले साक्षात्कारी. अरे माळिनीच्या भाकरीवरी, माझी सेवा करतोस का? काढ सुपारी खिशातून, फोडून देई मज कारण. ते ऐकता समाधान बंकटलाला झाले बहु. सुपारीच्या बरोबरी 2 पैसे हातावरी, ठेविता झाला व्याघ्रांबरी. दुदंडी जांभ्यांचे खडकू दुदंडी व्याघ्रांबरी, ही मुसलमानी नानी सारी. चालत होती व्यवहारी तया वराड प्रांतात, पैशाप्रती पाहून महाराज बोलले हसून, काय व्यापारी समजून मजला तू हे अर्पिसी. हे नाणे तुमच्या व्यवहारी, मला न त्याची जरुरी. बोलले हसून भावभक्ती नाण्यावरी, संतुष्ट मी राहतसे. ते तुझ्याजवळ होते म्हणून भेटलो पुन्हा तू ते. याचा विचार चित्ताते करी म्हणजे कळेल. जा आता कीर्तन, दोघे जाऊन करा श्रवण. मी लिंबापाशी बैसोन कथा त्यांची ऐकतो. दोघे कीर्तनाप्रती आले. महाराज लिंबापाशी बैसले. गोविंदबुवांचे सुरू झाले आरंभीचे निरूपण. निरूपणासी भागवताचा घेतला होता एकसाचा श्लोक 11 स्कंदाचा. हंस गीता मधील बुवांनी पूर्वार्धा विशद केले, त्यांचा उत्तरार्ध समर्थ वदले. ते ऐकून घोटाळले गोविंदबुवा मनात, हा उत्तरार्ध वदणारा पुरुष अधिकारी दिसतो खरा. जात्या घेऊन मंदिरा या हो कीर्तन श्रवणास. बंकटलाल पितांबर अनेक मंडळी निघाली. इतर समर्थांशी साचार कीर्तनास आणा. केली विनंती अवघ्यांनी, श्रोते अति विनयानी. परी बसल्या जागेपासून मुळीन महाराज हल्ले हो. गोविंदबुवा अखेर येऊन जोडी ते. झाले कर कृपा करावी एक वार. चला शिवाच्या मंदिरी, तुम्ही साक्षात शंकर. बरे न बसणे बाहेर, धन्या वाचून मंदिर. शून्य साच समर्था, पूर्वजन्मीचे पुण्य भले. माझे आज उदेले, म्हणून हे दृष्टी पडले. साक्षात चरण शिवाचे, कीर्तनाची फलप्राप्ती झाली आज मजप्रती. वेळ न करा गुरुमूर्ती, चला मंदिरी माझ्या सवे. ऐसे गोविंदबुवा बोलता, समर्थ वदले तत्वता. ठेवी एक वाक्यता, भाषणी गोविंदा लवमात्र. तू इतक्यात प्रतिपदेला, अवघे ईश्वरे व्यापिले. आत बाहेर काही न उरले, मग हा ऐसा हट्ट का? जे जे जयाने सांगावे, ते त्याने आचरावे. शब्द छल्लांसी न करावे. साधकाने केव्हाही भागवताच्या श्लोक सांगसी, आणि त्याच्या विरुद्ध वागसी. कथेकऱ्यांची रीत ऐसी, बरवी नव्हे गोविंदा. पोटभऱ्या कथेकरी तू न व्हावे भूमीवरी. जा कीर्तन समाप्त करी, मी येथून ऐकतो बुवा कीर्तनी. परत आले गरजून अवघ्या बोलिले, तुमच्या शेगावी अमोल आले. रत्न हे त्या सांभाळा, हे न शेगाव राहिले. पंढरपूर खचित झाले, चालते बोलते येथ आले. साक्षात हे पांडुरंग, याची तरतूद ठेवावी. सेवा यांची करावी, यांची आज्ञा मानावी. वेदवाक्यापरी हो, तरीच तुमचे कल्याण होईल. निसंशय करून अनायासे हे विधान जोडले, त्या दवडू नका. कीर्तन अवघे सांग झाले, लोक आपल्या घरा गेले. बंकटलाल घरी आले, चित्ती हर्ष माईना. आपुल्या सन्माननीय पित्यासी, हकीकत कथिली प्रेमेसी. बाबा आपुल्या घरासी, गजानन आणा हो. पुत्रांनी जे कथन केले, ते भवानी रामे ऐकले. आणि प्रेमे ऐसे वदले, तूच ये त्या घेऊन. पित्याची मिळाली संमती, बंकटलाल हर्ष अति. म्हणे कधी भेटेल गुरुमूर्ती, मजला सदनी आणावया. पुढे माणिक चौकात 4थ्ये दिवशी सद्गुरुनाथ भेटले बंकटलालाप्रत. अस्तमानाचे समयाला,
असता गेला इकडे बोध सूर्य उदेला. माणिक चौक प्राचीला. बंकटलालाच्या भाग्याने गुराखी घेऊन धेनुस येऊ लागले ग्रामास. समर्थाच्या आसपास गायी जमू लागल्या. त्या वाटले नंदसूत आला येथे साक्षात. वृक्षावरी करीतात पक्षी किलबिलाट आनंदे. दिवाबत्तीची तयारी दुकानदार करीती खरी. अशा वेळी आला घरी घेऊन बंकट महाराजा. पित्याने मूर्ती पाहता क्षणी अति आनंद झाला मनी. नमन साष्टांग केले चरणी. पाटावरी बैसविले आणि विनविले जोडून हात. काही भोजन करा येथ तुम्ही साक्षात पार्वतीकांत. प्रदोष वेळी आला या शिव आराधना. प्रदोष काळी घडेल तो भाग्यशाली. ऐसी आहे ऐकिली स्कंद पुराणी गोष्ट म्या. ऐसे म्हणून आणिले बिल्वपत्र तात्काळ भले. समर्थांच्या ठेविले परमभक्तीने मस्तकी. करा येथे भोजन ऐसे गेलो बोलून. परी स्वयंपाका कारण अवधी आहे काहीसा. स्वयंपाक होईपर्यंत हे न थांबले जरी येथ. तरी प्रदोषकाली पार्वतीकांत गेला उपासी घरातून. त्यास करू कैसी तोड ऐसे संकट पडले जड. जनसमुदाय प्रचंड जमला मोज पहावया. विचार केला अखेरी दुपारच्या पुऱ्या आहेत खरी. घरी त्याच ठेवून तबकावरी पुढे ठेवू समर्थाच्या. ते अवघेच जाणती कपट नाही त्यांच्या चित्ती. भावे भेटतो उमापती ऐसा आहे सिद्धांत. मी शिळे आवर्जून यास घालीत नाही अन्न. शिवाय पक्क्या रसोई कारण शिळे म्हणणे उचित नसे. चित्तिल्याप्रमाणे तयारी तात्काळ त्याने केली खरी. आणून ठेविले समोरी तबक एक समर्थांच्या. पुऱ्या बदाम खारका केळी मोसंबी मुळे देखा. भालाप्रती लाविला बुक्का कंठी घातिला पुष्पहार. गुरुमूर्ती प्रसन्न चित्ते अवघे झाले सेविते. जे जे पडले पात्राते ते खाती भराभरा. उदरी सुमारे 3 शेर अन्न साठविले साचार. तेथेच राहिले रात्रभर श्री गजानन महाराज. बंकटलालले दुसरे दिवशी मंगलस्नान समर्थांसी घातले असे अतिहर्षी. तो न थाट वर्णवे घागरी सुमारे 100 उष्णोदकाच्या साचार. पाणी घालती नारी नर मग न मानेल ऐसे रीती. कुणी शिकेकाई लाविती कुणी साबण घेऊन हाती. समर्थांचे घासिती पदकमळ आवडीने. कोणी दवना कोणी हिना कोणी चमेली तेल जाना. कोणी बेलियाच्या मर्दना करू लागले निज हस्ते. अंगराग नाना परी त्यांचे वर्णन कोण करी. बंकटलालाचिया घरी उने नव्हते कशाचे ते. स्नानविधी संपला पितांबर तो नेसविला. अतिसन्माने बैसविला योगीराज गादीवरी. भाली गंध केशरी गळ्यात हार नाना परी. कोणी तुळशी मंजिरी वाहू लागले शिरावर. नैवेद्य नाना परीचे झाले समर्थांपणसाचे. भाग्य त्या बंकटलालाचे खचिता आले उदयाला. ते बंकटलालाचे घर झाले द्वारका साचार. तया दिनी सोमवार वार शिवाचा होता हो. अवघ्या मंडळींनी आपुले मनोरथ ते पूर्ण केले. एकमात्र त्यातून उरले इच्छाराम शेटजी. हा चुलत बंधू बंकटाचा होता भाविक मनाचा. भक्त असेच शंकराचा. त्यासी ऐसे वाटले आज आहे सोमवार मसी उपास साचार. घरा प्रत्यक्ष शंकर चालते बोलते आलेच की. त्यांची पूजा अस्तमानी यथासांग करुणी. करू पारणा ऐसी मनी इच्छा त्याने धरली असे. तो झाला अस्तमान मावळला असे नारायण. इच्छारामे केले स्नान प्रदोष वेळा लक्षुनी. पूजा साहित्य घेऊन साधू हे का गजानन. त्यांचे केले पूजन परमप्रेमे करोनी. आणि विनंती केली वरी झाले आहे दुपारी. आपुले ते भोजन जरी परी आता काही खावे. आपण जेवल्या वाचून मी नाही घेणार अन्न. आहे मजला उपोषण सोमवारचे गुरुराया. अवघ्या भक्तांचा हेत पुरला माझा मात्र राहिला. तो पाहिजे पुरविला तुम्ही कृपा करून. जन कुतूहल दृष्टींनी पाहू लागले तयास्थानी. इच्छाराम तो घेऊन नैवेद्य आला परातीत. आंबे मोहर तांदळाचा 2 मुदी भातसाचा नानाविधी पक्वान्नाचा थाट केला तयाने. जिलबी राघवदास मोतीचूर करंजा अनारसे घिवर शाखांचे नाना प्रकार.
वर्णन करावे कोठवरी. अगणित चटण्या कोशिंबीर, वाडगा दह्याचा शेजारी, तुपाची ती वाटी खरी, ओदनाच्या सव्य भागा, 4 मनुष्यांचे अन्न, ऐसा नैवेद्य परिपूर्ण समर्थापुढे आणून ठेवला इच्छा रामाने. पाहोन त्या नैवेद्यासी महाराज बोलले आपणासी, खातो खातो अहर्निसी ऐसे बोलसी गणप्या, खाहे आता अवघे अन्न, अघोऱ्यान करी अवमान, पाहो आले अवघे जण तुझ्या अघोर वृत्तीला. महाराज भोजना बैसले, अन्न अवघे पार केले, पात्री न काही ठेविले, मीठ लिंबू तेही पहा. आग्रहाचा प्रकार काय होतो अखेर, हे दावण्यासाचार कौतुक केले गुरुवरे. खणानून उलटी झाली, खाल्ल्या अन्नाची ती भली, ऐसीच गोष्ट होती केली श्रीरामदासे एकदा. खिरीची झाली वासना, रामदासाची या मना, तिची खोड मोडण्या जाना, अकंठ खीर प्याले की उलटी होता परत, मी भक्षू लागले सद्गुरुनाथ. श्रीरामदास स्वामी समर्थ, वासनेसी जिंकावया, तैसे लोकाग्रहाला घालावयासी शीघ्र आळा. हा उलटीचा प्रकार केला अंगी बळ असूनिया, सत्पुरुषाने आचरण, पुढील पिढीला साधन, होते कराया संरक्षण, निसर्गाच्या धर्मांचे. तेच समर्थे येथे केले, लोका लागी सुचविले, आग्रह करणे न चांगले, तो विपरीत फळ देई. असो उलटी झाल्यावरी जागा केली साफ सारी, नेऊन बैसविले पहिल्या परी स्नान घालून महाराज. नरनारी दर्शने घेती, महाराजांची आनंद वृत्ती, तो भजन करण्याप्रती. दिंड्या आल्या 2 तेथे, आवाज ज्यांचे सुस्वर, खडे पहाडी मनोहर, विठ्ठलाचा नाम गजर करू लागले आवडीन. इकडे महाराज आसनी, होते ते वदले वदनी, भजनाची आमिषांनी गणगणगणात बोते. हेच सर्वदा त्यांचे भजन, करीती टिचक्या वाजवून, ऐसा झाला आनंद जाण, रात्रभरी ते ठाया. गणगण हे त्यांचे भजन हमेशा चाले, म्हणून लोकांनी दिले अभिधान. गजानन हे तयाला, जो स्वयमेव ब्रह्म झाला, नाव ऋण कोठून त्याला, नामरूपाचा गलबला, प्रकृतीच्या आश्रयाला, अस्ति भाती प्रिय ठाई, योगेश्वर निमग्न राही, त्या आनंदान वर्णवे काही, त्यांची उपमा त्यालाच असे. आषाढीसी पंढरपूर, वा सिंहस्ती गोदातीर, वा कुंभमेळ्यासी साचार, गर्दी होते हरिद्वारी. त्यापरी शेगावात बंकटलालाच्या घरात, लांब लांबून असंख्यात जन येती दर्शना. स्वामी समर्थ गजानन हेच विठ्ठल नारायण, निश्चय विटेस ठेवून पाय उभे राहिले. त्यांचे वचन गोदातीर, आनंद हा हरिद्वार, गजबजले शेगाव नगर, सदन राऊळ बंकटाचे. जो ब्रह्मपदा पोचला, जात कोठून उरली त्याला, सूर्याची या प्रकाशाला अवघेच आहे सारखे. नित्य याचा यात्रा नवी येई, समाराधना होती पायी, त्याचे वानिता शेषही थकून जाईल निसंशय. तेथे माझा पाड कोण, मी कीटका समान, अवघे वदे गजानन निमित्त करून माझ्या मुखा. समर्थांची दिनचर्या सांगतो थोडी या ठाया, अगाध त्यांचे चरित्र गाया, मज पामरा मती नसे. कधी करावे मंगल स्नान, कधी हाळात जाऊन, कधी कधी प्राशन करावे गढूळ जलाचे. त्यांच्या दिनचर्येचा नियम नव्हता एकसाचा, प्रकार वायूच्या गतीचा न ये ठरविता कोणासी. चिलमीवरी प्रेम भारी, ती लागे वरच्यावरी, नव्हती असक्ती तिच्यावरी, ते केवळ कौतुक. असो आता पुढील अध्याय, भाव ठेवा एकावया, आली पर्वणी साधावया, वेळ करू नका हो. हे श्री गजानन चरित्र आदर्श हो भाविकाप्रत, हेच विनवी जोडून हात, दासगणू ईशाते. श्री हरिहरार्पणमस्तु. शुभम भवतु. इति द्वितीय अध्याय समाप्तम. इति श्री गजानन विजय ग्रंथम द्वितीय अध्याय समाप्तम. जय श्री गजानन. गण गण गणात बोते.